कॅप ॲडमिशन प्रोसेस. खरं तर आपल्या CET एक्झामच्या रिझल्टनंतर सगळ्यात महत्त्वाची जी प्रोसेस स्टार्ट होते ना, ती असते आपली कॅप प्रोसेस. तुमचे पर्सेंटाईल किती आलेत यापेक्षा ते पर्सेंटाईलवरून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे ना, हे सगळं डिसाईड करणारी ही प्रोसेस. मग आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो याबद्दल बनवतोय की पुढच्या 4 महिन्यामध्ये जी कॅप ॲडमिशन प्रोसेस होणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला ओव्हरव्ह्यू देणार आहे की कोणती स्टेप कधी होऊ शकते, किती वेळ असतो, त्या स्टेपबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. का ही माहिती देतोय? आता भरपूर यूट्यूबर्स असेल किंवा काउन्सिलर्स असेल, एकतर कॅप प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा ही डिफिकल्ट आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. ठीक आहे, ही प्रोसेस ना खरंच खूप इझी आहे. का तुम्हाला नवीन वाटतात? कारण का या गोष्टींमध्ये किंवा या प्रोसेसमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी टर्म्स ज्या असणार आहेत ना त्या नवीन ऐकणार आहेत. आता तुम्हाला सांगितलं की ऑटो फ्रीजची एक कन्सेप्ट आहे. आता ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला नवीन आहेत आणि CET सेलच्या ऑफिशियल PDF मध्ये जर बघितल्यात तर सुद्धा या गोष्टींना खूप कॉम्प्लिकेटेड मनाने सांगितले आहेत. मग त्याचसाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय की थोडक्यात तुमच्या मनातली ती कॅप ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय असते एक बेसिक ओव्हरव्ह्यू मी देतोय आणि इथून पुढे जेवढे माझे व्हिडिओज वगैरे येतील ना याच्यामध्ये मग प्रत्येक स्टेप मी इन डिटेलमध्ये कव्हर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही काही डाऊट्स वगैरे राहणार नाही. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मेलके. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या, आपण ज्यावेळी म्हणतो की कॅप राऊंड स्टार्ट होणार आहेत किंवा कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहेत, मग या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का? लक्षात ठेवा, कॅप राऊंड्स आणि कॅप ॲडमिशन प्रोसेस ही वेगवेगळे आहे. आता कॅप ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय लक्षात ठेवा. कॅपचा अर्थ होतो सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. म्हणजेच काय, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी तुम्हाला हायर स्टडीज म्हणजे उदाहरण अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसला आहेत. आता मला समजा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी MST CETचा PCM ग्रुप दिला आहे, ती मुलं काय करतात, ते इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशनसाठी अप्लाय करतात. ज्या मुलांनी PCBचा अटेम्प्ट दिला ती काय करतात, फार्मसीच्या ॲडमिशनसाठी अप्लाय करतात. म्हणजेच काय, तर महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग असू देत, फार्मसी असू देत, अजून भरपूर प्रकारच्या CET जर कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला एक ॲडमिशन प्रोसेसमधून जावं लागतं आणि ती प्रोसेस आहे कॅप ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, एवढंच असतं की या प्रोसेसमधून जाऊन तुम्हाला कॉलेजेस तुमची कन्फर्म मिळतात आणि गव्हर्नमेंटकडून तुम्हाला फी कन्सेशन वगैरे भेटतं आणि त्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन जे आहे ते या कॉलेजेसमध्ये कंटिन्यू करावं लागतं. ही असते कॅप ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, दुसरं आहे कॅप राऊंड्स. म्हणजे काय, तर कॅप राऊंड्स हा या कॅप ॲडमिशन प्रोसेसचा एक भाग आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, तर तुम्हाला स्पेसिफिकली तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला तुमची कॉलेजेस आहेत ना ॲड करावी लागतात. ठीक आहे, मग ती ॲड केलेली कॉलेजेसवरून तुम्हाला एक कॉलेज अलॉट होतं. ते अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता. जर पुढच्या कॅप राऊंडला जायचं असेल तर तुम्ही ते पुढे सुद्धा जाऊ शकता. हे जे राऊंड्स होतात ना, म्हणजे कॉलेज लिस्ट अपलोड करणं, तुम्हाला कॉलेजचं अलॉटमेंट होणं, तुम्ही सीट ॲक्सेप्ट करणं किंवा पुढच्या राऊंडला जाणं, ही जे असतं या एका स्टेपला म्हणतात कॅप राऊंड. असे CET सेलचे इंजिनिअरिंग कॅप ॲडमिशनमध्ये टोटल 4 कॅप राऊंड CET सेल कंडक्ट करतं. ठीक आहे, हा डिफरन्स आहे कॅप राऊंड्स आणि कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये. आता इथून पुढे कॅप ॲडमिशन प्रोसेस कशी होणार आहे ते सांगतो. आता तुम्हाला काय झालं आहे की या स्टेपला तुम्ही वाट बघताय की सेकंड अटेम्प्टची आन्सर की कधी रिलीज होणार आहे. मला वाटतं ती PCB ग्रुपची रिलीज झाली आहे, PCMची ना लवकरच ती रिलीज होईल. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं असतं ते म्हणजे काय, बोनस मार्क्सची PDF रिलीज होणार. सेकंड अटेम्प्टची आन्सर की रिलीज केल्यानंतर तुम्हाला 3 दिवस देतील की ऑब्जेक्शन्स वगैरे रेज करा किंवा ग्रीव्हन्सेस रेज करा आणि CET सेल काय करेल, दोन्ही अटेम्प्टचे जेवढे काही क्वेश्चन्स चुकले होते किंवा बरोबर होते त्यांची ना एक PDF रिलीज करेल आणि ते काय करतं, या PDF मध्ये काय सांगतं की कोणत्या शिफ्टला, ओके, कोणत्या दिवसाच्या कोणत्या शिफ्टला कोणता क्वेश्चन चुकला होता, त्या क्वेश्चनला आम्ही ॲक्शन काय घेतले, म्हणजे मार्क्स सगळ्यांना दिलेत बोनस मार्क्स किंवा अचूक उत्तराला मार्क्स दिलेत. ही जी असते ही बोनस मार्क्सची एक PDF CET सेल लास्ट इयर रिलीज केलं होतं, तीसुद्धा यावर्षी रिलीज करेल. ठीक आहे, आणि त्यानंतर एकदा ती रिलीज केली की मग तुमचे फायनली तुमचे मार्क्स सगळे कॅल्क्युलेट होतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होईल. यावर्षी अराऊंड मला वाटतं 20 जून म्हणजे 20 जूनच्या दरम्यान हा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांचा, मॅक्सिमम 8 ते 10 दिवसांचा गॅप असतो आणि त्यानंतर आपली जी कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. आता ही जी कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे अराऊंड मला वाटतं 5 जून किंवा 5 जुलै किंवा जुलैच्या पहिल्या वीकमध्ये स्टार्ट होईल. ठीक आहे, आता थोडक्यात एक तुम्हाला आणखीन एक अपडेट द्यायचं आहे की आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहेत. म्हणजे तुम्ही कधीही रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता. एकतर आता मी गेली 5-6 वर्षे झाली ही काउन्सिलिंग वगैरे करतो आहे.
मी काउन्सिलिंगमध्ये आम्ही काय प्रोव्हाइड करतो आहे आणि इतरांपेक्षा वेगळी काउन्सिलिंग काय त्याबद्दल सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं फीचर जे प्रोव्हाइड करतो आहे ते आहे अनलिमिटेड डाऊट सपोर्ट, जो आहे कॉल्सवरती आणि व्हॉट्सॲपवरती. महाराष्ट्र म्हणजे इथून पुढे तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत कुठल्याही स्टेपला काही डाऊट वगैरे असेल तर डायरेक्टली कॉल करून तुम्ही मला विचारू शकता. मी प्रत्येक विद्यार्थ्याच्यात माझा एक पर्सनल नंबर शेअर असतो, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही काही डाऊट्स वगैरे येणार नाही. दुसरं फीचर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पर्सनलाइज्ड ऑप्शन फॉर्मची कॉलेज लिस्ट. आता ज्यावेळी तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो, आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पेरेंट्सकडून डिटेल्स घेऊन तुम्हाला कॉलेज कुठे हवं आहे, ब्रँच कुठे हवे, त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल काय आहे, कॅटेगरी काय, हे सगळे डिटेल्स घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याची सेपरेट एक कॉलेजची लिस्ट जी आहे ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, जी सगळ्यात महत्त्वाची असते तुमच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये. तिसरं आहे ते लाईव्ह सेशन्स, ज्याच्यामध्ये CETच्या प्रत्येक स्टेपनुसार आम्ही लाईव्ह गायडन्स सेशन्स घेतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज आणि ब्रँच कोणती निवडायची आहे, कोणती इन फ्युचर चांगली ब्रँच राहील त्याबद्दल गाईड केलं जातं. कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे हे सगळं फॉर्म फिलिंग वगैरे तुम्हाला दाखवलं जातं, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही मिस्टेक वगैरे होणार नाहीत. त्यानंतर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, फ्रीज करायचं आहे काय, बेटरमेंट करायचं आहे का, फ्लोट करायचं आहे, ॲडमिशन कन्फर्म कसं करायचं आहे, या सगळ्याबद्दल तुम्हाला सेशन्समध्ये माहिती दिली जाते, जेणेकरून ॲडमिशनला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. शेवटी असतं ते स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजच्या स्पॉट राऊंड स्टार्ट आहेत, कोणत्या कॉलेजचे इन्स्टिट्यूट लेवल सीट स्टार्ट आहेत, तुम्हाला कोणत्या कॉलेजला स्पॉटला अपियर झालं पाहिजे याबद्दल वगैरे माहिती दिली जातं. आणि शेवटचा आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये कोडिंग असेल, CGPA कसा मेंटेन करायचा आहे, महाडीबीडी स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे त्याबद्दल माहिती वगैरे दिली जाते. ही थोडक्यात फीचर्स आहेत आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचची. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिले आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा पिन केले आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की करा. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार एक बेस्ट कॉलेज कसं फाइंड करता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आता जे चार्जेस वगैरे आहेत ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, चेक करा आणि नक्की एनरोल करा. ठीक आहे. आता येतो नेक्स्ट स्टेपवरती की आपलं एकतर कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर पुढची काय प्रोसेस होते. आता इथून पुढे ना आपली कॅप प्रोसेस स्टार्ट होते, म्हणजे ॲक्च्युअल जी कॅप प्रोसेस जी आहे ना ती रिझल्ट लागल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी स्टार्ट होते. ठीक आहे. मग त्याच्यातले पहिला जो टप्पा असतो तो असतो कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे एकाच वेळी होतं. मग याचा अर्थ काय असतं तर तुम्ही जसा CET एक्झामच्यासाठी ॲप्लिकेशन केला होता किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता, सेम तसाच फॉर्म आता तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये एंट्री करण्यासाठी ना भरावा लागतो. ठीक आहे. त्यालाच बोलतात कॅप रजिस्ट्रेशन. मग याच्यात सगळे तुमचे डिटेल्स भरावे लागतात. CETचा स्कोर, JEEचा स्कोर, तुमची कॅटेगरी, तुम्हाला किंवा तुमचे डॉक्युमेंट सगळे अपलोड करावे लागतात. हे असतं कॅप रजिस्ट्रेशन. आणि एकदा ते कॅप रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला एक सेंटर चूज करावं लागतं, जिथं जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय कराल. ठीक आहे. मग ती ऑनलाईन स्क्रुटिनी केला तरीसुद्धा चालतं किंवा फिजिकली व्हेरिफिकेशन केलं तरीसुद्धा चालतं. मग ज्या दिवशी तुम्ही टाईम आणि स्लॉट निवडलात ना त्या दिवशी त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे लागतात. मग तिथले इंजिनिअरिंग कॉलेजचे ऑफिसर्स वगैरे चेक करतात की तुमचे वगैरे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का, असेल तर व्हेरिफिकेशनचा शिक्का देतात आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं कंप्लीट होतं. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे जी अराऊंड 10 ते 15 दिवस चालते. ठीक आहे. ही होती कॅप रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. नेक्स्ट प्रोसेस काय आहे तर CET एक्झाममध्ये आता समजा CETची एक्झाम आहे ना ॲप्रॉक्सिमेटली 3 ते 4 लाख मुलांनी दिली, त्यातली सगळीच मुलं काही कॅप प्रोसेसमध्ये एनरोल करत नाहीत. मग जेवढ्या मुलांनी कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे त्या मुलांची ना एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बनवली जाते, ज्याच्यात तुम्हाला रँक्स वगैरे मिळतात. तुम्हाला ओपन कॅटेगरीचा रँक मिळतो, तुमच्या स्पेसिफिक कॅटेगरीचा रँक मिळतो, जर लेडीज असेल तर लेडीजसाठी एक रँक मिळतो, त्यानंतर TFWSला EWSला अप्लाय असेल त्यांचा एक रँक मिळतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे 3 ते 4 प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे रँक मिळतात. ठीक आहे. हे टेम्पररी असतात. आता जर त्या रँकमध्ये तुम्हाला काही जर चेक करायचं असेल किंवा चेंज करायचं असेल, कॅटेगरी बदलायचं असेल तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्हाला ते बदलता येतं. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमची जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट रिलीज होते, जे ज्याच्यात तुमच्या रँक्स असतात त्या फायनल असतात, याच्यामध्ये काही चेंजेस होते. आणि त्यानंतर CET सेल काय करतं कॉलेजची एक सीट मॅट्रिक्स PDF रिलीज करतं, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत याच्याबद्दल सगळी माहिती दिली जाते. आणि त्यानंतर आपला पहिला कॅप राऊंड स्टार्ट होतो. मला वाटतं हा पहिला कॅप राऊंड अराऊंड यावर्षी 30 जुलैच्या दरम्यान स्टार्ट होईल. ठीक आहे. मग या कॅप राऊंडमध्ये काय करावं लागतं तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंगनुसार तुमची कॉलेजची लिस्ट जे आहेत ना त्यानुसार तुम्हाला कॉलेजेस वगैरे सिलेक्ट करावे लागतात. ठीक आहे. मॅक्सिमम 300 चॉईसेस तुम्हाला सिलेक्ट करता येतात, मिनिमम एक कॉलेज तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. मग कॅप राऊंड 1मध्ये तुम्ही तुमच्यानुसार तुमची कॉलेजेस वगैरे फिल करायची. त्या कॅप राऊंडचं अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होतं, म्हणजे तुम्हाला त्या लिस्टमधून कोणतं कॉलेज मिळालं आहे. आता ही जी प्रोसेस आहे ना याला थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. यासाठी एक डिटेलमध्ये ना मी व्हिडिओ बनवतो की तुम्हाला कॅप राऊंडची
प्रोसेस काय, कॉलेज कसा अलॉट होतो, कोणत्या बेसिसवरती ती चेक करतात तुमचं कॉलेज कोणतं मिळते वगैरे, ठीक आहे. त्याचे रूल्स आहेत. कॅपराऊंड 1साठी वेगळ्या रुपयाला आहे, कॅपराऊंड 2साठी आहे, कॅपराऊंड 3 आणि कॅपराऊंड 4साठी. हे आत्ताच डिस्कस करणार नाही, नाहीतर इथं गोंधळ होईल, ठीक आहे. मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं त्याच्यानंतर तुम्हाला 3 दिवसांचा वेळ देतं सीट सेल. या 3 दिवसांमध्ये जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर ते करू शकता, किंवा जर तुम्हाला ती सीट ठेवायची असेल आणि पुढच्या राऊंडला जायचं असेल तर बेटरमेंट करून तुम्ही पुढच्या राऊंडला सुद्धा जाऊ शकता, ठीक आहे. हे होता इथं कॅपराऊंड 1 कंडक्ट झालं. सेम आता कॅपराऊंड 2 सुद्धा कंडक्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट भरायची आहे, तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. जर कॉलेज हवं असेल तर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करा. जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं असेल तर बेटरमेंट करून नेक्स्ट राऊंडला जाता येतं. सेम असतं कॅपराऊंड 2साठी, सेम असतं कॅपराऊंड 3साठी आणि येऊन पोचता तुम्ही कॅपराऊंड 4साठी. आता कॅपराऊंड 4ला ज्यावेळी तुम्ही पोचता त्यावेळी तुम्हाला जे काही कॉलेज तुमच्या हातात आहे ते तुमचं फायनल कॉलेज आहे. मग तिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात. एक तर जे काही कॉलेज आता तुमच्याकडे आहे कॅपराऊंड 4चं तिथे जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. अदरवाईज तुम्ही काय करू शकता तर कॉलेज कुठलंही न घेता तुम्ही डायरेक्टली स्पॉट सीट्स आणि ILS सीट्सला अपियर होऊ शकता, ठीक आहे. आता स्पॉट राऊंड्स आणि ILS राऊंड हे 4थ्या कॅपराऊंड्स नंतर स्टार्ट होतात आणि इथे एकदा स्पॉट राऊंड आणि ILS सीट्स नाही म्हटले ते 7 ते 8 दिवस ही प्रोसेस चालते आणि त्यानंतर आपली काउन्सिलिंग प्रोसेस एंड होते. याला अराऊंड सप्टेंबरपर्यंत आपली जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ना ती एंड होते. हा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे की काउन्सिलिंग प्रोसेस कशी काम करते किंवा काय टर्म्स आहेत. ही काउन्सिलिंग प्रोसेस सुरुवातीला ऐकताना थोडी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, परंतु इतकी काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मी प्रत्येक स्टेपला म्हणजे जशी ही प्रोसेस स्टार्ट होईल ना प्रत्येक स्टेपनुसार डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत जाईल, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना काही डाऊट्स वगैरे राहणार नाही, ठीक आहे. तर सगळ्यांना आय होप ही प्रोसेस समजली असेल, ठीक आहे. थोड्या गोष्टी नवीन आहेत परंतु लक्षात ठेवा खूप इझी आहे ते. सुरुवातीला हे रूल्स वगैरे तर ह्या 4ही कॅपराऊंडमध्ये ना रूल्स थोडे वेगळे आहेत. लास्ट इयरपासून ते रूल्स चेंज झाले आहेत, ते मी त्यावेळी डिस्कस नक्कीच करेल, ठीक आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. जर काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. केव्हाही तुम्ही एनरोल करू शकता. एक आहे की तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला एक बेस्ट गायडन्स आम्ही नक्की प्रोव्हाइड करू. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.